नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपल्याला माहिती आहे की 3 जून तारीख आहे आणि या 3 जून तारखे दिवशी कोणकोणते अपडेट आले ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर आज जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आजच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे स्पर्धा परीक्षे संदर्भात, पोलीस भरती संदर्भात व इतर स्पर्धा परीक्षे संदर्भात आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती मी टाकत असतो. त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. आता मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण पदसंख्या जी आहे ती 75,000वर गेलेली आहे. कारण की 75,000 पदं ह्या 150 दिवसात भरली जाणार आहेत. हे आजच परिपत्रक आलं आहे महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्र शासनाचं. आज 3 जून तारखे दिवशी परिपत्रक आले, हे देखील लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. कारण ह्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 75,000 पदं जी आहेत ते भरली जाणार आहेत. हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणताल की 75,000 पदं ही नेमकी कुठली आहेत, हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर माहिती सांगत आहे. आणि जर तुम्हाला हे परिपत्रक बघायचं असेल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. दोन्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करावं लागेल की फक्त आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, तरच तुम्हाला पूर्णपणे व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून घेतलं जाईल. हे देखील लक्षात घ्यायचे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की 75,000 पदं जे आहेत ते कुठले कुठले आहेत आणि हे कशा संदर्भात 75,000 पदं आहेत. बरेच जण म्हणतात की सर तुम्ही काही सांगता, तर मी तुम्हाला पूर्णपणे पुराव्यासह माहिती सांगतो. कारण की तुम्हाला जर परिपत्रक बघायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या. तुम्हाला परिपत्रक आजचं 3 जूनचं परिपत्रक वाचायला मिळेल. तर आता आपल्याला माहिती आहे 150 दिवस म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे की 150 दिवस म्हणजे एकूण 5 महिने. हे 5 महिने हे आपले 150 दिवस असणार आहेत. आणि ह्या 5 महिन्यामध्ये कोणकोणत्या हालचाली होणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे ह्या 5 महिन्याच्या अगोदरच भरती चालू होणार आहे. आता कुठली भरती चालू होणार हे देखील लक्षात घ्या. तर वनरक्षक हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे 12,900 म्हणजे एकूण 13,000 पदं ही वनरक्षकची भरली जाणार आहेत. हे देखील ह्या परिपत्रकामध्ये आहे. मी कुठलंही सांगत नाही मित्रांनो, तुम्हाला पूर्ण पुरावा सगळं बघायचं तर परिपत्रक एकदा बघून घ्या. त्यासाठी तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटून बघा. जर तुम्हाला एवढं देखील करणं होत नसेल तर तुम्ही व्हिडिओ देखील बघत राहा. कारण की तुम्हाला फक्त माहिती जर ऐकून कानावर जर पडली तर देखील तुम्ही त्याच्यामध्ये सावध होऊ शकताय. तर 13,000 पदं फक्त वनरक्षकचे असणार, हे देखील लक्षात घ्या. फॉरेस्ट डिपार्टमेंट ही वनरक्षकची 13,000 पदं असणार आहेत. त्यानंतर आरोग्य सेवकाची, हे देखील महत्त्वाचं आहे. आरोग्य सेवकाची आता मला माझ्या अंदाजाने आरोग्य सेवकाची भरती चालू आहे, पेपर चालू आहेत, गटकचे पेपर चालू आहेत, हे देखील माहिती आहे आपल्याला. आरोग्य सेवकाची 4,000 पदं ही आरोग्य सेवकाची असणार, हे देखील लक्षात घ्या. म्हणजे 75,000मध्ये कुठली पदसंख्या असणार आहे तुम्हाला सांगतो. तर सर्वात प्रथम वनरक्षक, त्यानंतर आरोग्य सेवक, त्यानंतर पोलीस भरती. आपल्याला माहिती आहे पोलीस भरती, तर ही 15,000 पदांची पोलीस भरती असणार, हे देखील लक्षात घ्यायचे. 15,000 आपल्याला माहिती आहे. पोलीस भरतीचं आपलं चॅनल आहे, त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं 15 सप्टेंबरपासून भरती चालू होणार आहे. बरेच जणांनी कमेंट केले की सर ग्राउंड कधी चालू होणार आहे, हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, ग्राउंड जे आहे ते आपल्याला माहिती आहे 15 सप्टेंबरपासून चालू होण्याची शक्यता आहे. कारण ही जी तारीख आहे ती फक्त ग्राउंडची तारीख दिलेली आहे. त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की त्याच्या आधी आपलं फॉर्म कधी भरून घेतले जाणार, हे देखील बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतले जाते, हे देखील तुम्हाला 100% सांगतोय. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर 15,000 पदं जी आहेत ती फक्त पोलीस भरतीची असणार आहेत. 15,000 पदं ही पोलीस भरती. म्हणजे आता बघा, सुरुवातीला 13,000 पदं जी वनरक्षकची, त्यानंतर आरोग्य सेवक 4,000, 15,000, म्हणजे आतापर्यंत आपल्या समोर एकूण 35,000 पदं जी आपल्या समोर आलेली आहेत. तर आता महानगरपालिकेची 10,000 पदं ही घोषित झालेली आहेत. महानगरपालिका 10,000 पदं जी असणार आहेत ती महानगरपालिका, एकट्या महानगरपालिकेची 10,000 पदं असणार आहेत. त्यानंतर MPC गट क ची आपल्याला माहिती आहे भरती चालू आहे. गट क चा पेपर कालच झालेला आहे. कारण की बऱ्याच जणांनी पेपर दिलेला आहे. कशा प्रकारे प्रश्नपत्रिका आली होती आपल्याला माहिती आहे. शिक्षक भरतीचा देखील उल्लेख ह्याच्यामध्ये झालेला आहे. आणि शिक्षक भरती देखील पदं आपल्याला माहिती कशा प्रकारे चालू आहेत. तर शिक्षक भरती 10,000 पदं ही शिक्षक भरती चालू आहेत. आणि ह्याची परीक्षा देखील चालू आहे. ह्याचे पुरावे देखील तुम्हाला माहिती आहे की टेटची परीक्षा चालू आहे. कारण की जे विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील असतील त्यांचा पेपर अंबेजोगाईमध्ये आलेला होता, म्हणजे योगेश्वरी महाविद्यालय, तिथं शिक्षक भरतीचा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. गट शिक्षक भरती 10,000 पदं ही शिक्षक भरतीची चालू आहे. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्यानंतर MPCची बघितलेली आहे. त्यानंतर पशुसंवर्धनामध्ये 13,000 पदं ते देखील ह्याच्यामध्ये भरण्यात येणार आहे. ही पूर्णपणे तुम्हाला अपडेट जर बघायचं, कारण की असं सांगून कळत नाही. तुम्हाला जर पूर्णपणे पुराव्यासकट वाचायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याला जॉईन करून घ्या. आणि त्याआधी तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला सांगितलं आहे की एकूण 75,000 पदं जी आहेत ह्या 5 महिन्यामध्ये भरली जाणार, हे देखील लक्षात घ्या. 5 महिने हे
अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे 2025 हे साल अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्यासाठी ठरणार आहे, आपल्या जीवनासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं. 2025 हे वर्ष आणि या वर्षामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात भरती संख्या आलेली आहे, एकूण 75,000 पदं ही फक्त 2025 शेवट अखेरपर्यंत भरली जाणार आहेत. म्हणजे याची पूर्णपणे प्रोसेस चालू होणार आहे काय, किंवा ह्याची काही पदं पुढे जाऊ शकत नाहीत. कुठलाही ह्याच्यातलं एकही पद पुढे जाणार नाही, जेणेकरून 75,000 पदं जी आहेत ती ह्या वर्षीच भरली जाणार हे देखील लक्षात घ्यायचे. आता पोलीस भरतीचा तर विषय आपण पूर्णपणे सांगत आलेलो आहे आणि त्याआधीचा आज मी तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक दिवसाची अपडेट देत राहणार आहे. आज 3 जूनची अपडेट आलेली आहे, 3 जूनची अपडेट आलेली आहे आणि जी पूर्णपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे कशा प्रकारे आलेले आहेत, कुठकुठली पदं आलेली आहेत. कारण की 75,000 पदं ही चेष्टा नाही, कारण की लोकांना नोकऱ्या नाहीत आणि ज्यांना लागती ते नशिबानं म्हणावं लागतील. कारण की ज्यांचं मेहनत प्लस नशीब प्लस कष्ट ही पूर्णपणे गोष्टीची तयारी असेल, अभ्यास प्लस सगळ्या गोष्टी तयारी असेल तर तो विद्यार्थी 100% तिथे नोकरी लागू शकतो. आता आपल्याला माहिती आहे गट क चा देखील पेपर चालू आहे, शिक्षक भरतीचा पेपर चालू आहे. आता लवकरच वनरक्षक भरती देखील अपडेट येईल. त्यानंतर आरोग्य सेवकाची भरती चालू आहे. त्यानंतर पोलीस भरतीची देखील 15 सप्टेंबरला अपडेट आलेली आहे. 15 सप्टेंबरपासून भरती प्रक्रिया चालू होणार हे देखील आपल्याला तारीख स्पष्ट झालेली आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक संपूर्ण भरती होत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त यूट्यूब चॅनल